एक मिनिट. ज्या महिला भगिनींना स्टेजवर बसायचं इथे खाली तिथे बसा. पुरुषांना पण मग जागा होईल बसायला, पण शांततेने. त्यांना रसायला द्या जागा. चला, जास्ती बडबड नाही करायची, गडबड नाही. चला चला, जे बघा तिकडे त्या पुरुषांना बसायला जागा द्या तिकडे. या महात्मा फुले या सभागृहामध्ये आपण खरं म्हणजे या कार्यकर्त्यांच्या संवाद सभेसाठी उपस्थित असलेले आमदार पंकजभाऊ भुजबळ, ईश्वर बालबुद्धे, बापू भुजबळ, प्राध्यापक सत्संग मुंडे, प्राध्यापक दिवाकर गमे, बाळासाहेब कर्डक, प्राध्यापक अरुण पवार, ॲडव्होकेट सुभाष राऊत, वसंतराव मगर, ॲडव्होकेट राजेंद्र महाडोळे, आरिफ काझी, प्राध्यापक जावेद पाशा, दिलीप खैरे, ॲडव्होकेट रवींद्र पगार, माया इरटकर, सुरेश बाळापात्रे, अरिफ पै, खूप लोक आहेत, सगळ्यांची नावं घेत नाही. सर्व जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते, माझ्या बांधवांनो, भगिनी आणि माता, जेव्हापासून हा जी.आर. लागू झाला आणि त्याचा अर्थ लावायला सुरुवात झाली, आणि हे जरा थोडंसं स्पष्ट व्हायला लागलं की आपल्या मुलाबाळांचं, भटक्या मुक्त ओबीसी बांधव आणि भगिनींच्या मुलाबाळांचं भविष्य अंधकारमय होत आहे. त्यावेळेला एक धक्का लागून आतापर्यंत 7-8 लोकांनी जे आहे आपल्या जीवाचं बलिदान दिलं. चिठ्ठी लिहू, हे आमचं ओबीसी संपलं, आमचं भविष्य संपलं, आमच्या मुलाबाळांचं भविष्य संपलं. 11 सप्टेंबरला महादेव कराड वंजारी समाजाचा, 14 सप्टेंबरला गोरख देवडकर कुंभार, त्याच दिवशी नागनाथ कांगणे वंजारी परत, 15 तारखेला धनंजय नाथा गोरे माळी समाज, 16 तारखेला माणिक डोईफोडे वंजारी समाज, निवृत्ती यादव 17 तारखेला, अंबेजोगाई गर्दापूरला माळी समाज. या सगळ्यांनी जे आहे आपल्या आत्माचं आपला बलिदान दिलं, आत्महत्या. मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो, आपण आहे त्या ठिकाणी त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी कृपया 1 मिनिट उभं राहावं.
मला विशेषतः ही जी प्रसिद्ध माध्यमं इथे आलेली आहेत, मीडियाचे लोक, त्यांना विशेषतः सांगायचं आहे की एक बातमी अशी येते आहे की हायकोर्टानं मराठा जी.आरच्या विरुद्धचं तक्रार जी होती ती फेटाळली आणि मराठा समाजाचा मोठा विजय झाला, अशा बातम्या येत आहेत. मीडिया मंडळींनी नीट ऐकून घ्या. हा जी.आर निघाल्यानंतर अनेकांनी आपापल्या पद्धतीनं जे आहे हायकोर्टाकडे धाव घेतली. त्यातल्या काही लोकांनी जे आहे PIL केलं, पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन, हायकोर्टात. आम्ही त्यांना सांगितलं की हे चुकीचं होईल. म्हणजे आमचे जे वकील होते, अनेक वकिलांशी जे आहे आम्ही 8-10 दिवस, समीर भाऊ आणि ते रात्रंदिवस चर्चा करतात. त्यांनी सांगितलं आपल्याला ट्रायल नाही करायचं, आपल्याला रीट करायचं. हे कोर्टातले जे आहेत विषय आहे. आणि मग काय करायचं? मग ज्यांनी PIL केले होते त्यांनी परवानगी मागितली किंवा ठीक आहे, आम्हाला तिकडे रीट करण्यासाठी आम्हाला मुभा द्यावी. आणि त्यावेळेला जे आहे कोर्टाने सांगितलं त्यापेक्षा जे आहे मी आता इथे तुम्हाला नाकारतो, तुम्ही रीटमध्ये जा. त्यामुळे चुकीचा गैरसमज लोकांमध्ये पसरतो आहे. आतापर्यंत आम्ही 4 ते 5 रीट ॲप्लिकेशन्स केलेली आहेत. एक केलेला आहे कुणबी सेनेच्या वतीनं, दुसरा केलेला आहे हे नाभिक समाजाच्या वतीनं, तिसरं माळी महासंघाच्या वतीनं केलेला आहे, चौथं समता परिषदेचे आमचे एक अधिकारी आहे मंडळी, त्यांच्या वतीनं केलेला आहे. असे आणखी 2-4 असे 5-7 रीट ज्याला आपण म्हणतो ते आपण केलेले आहे. आणि आता त्याचे सुनावणी सुरू होईल. आणि अतिशय काळजीपूर्वक जे आहेत ते सगळे रीट आपण ज्यांनी केलेले आहेत त्यांचे वकील काळजीपूर्वक आपण नेमलेले आहेत, अतिशय उत्कृष्ट आहे. आणि मला खात्री आहे की निश्चितपणे आपली मागणी आहे, एक तर हा जी.आर मागे घ्या किंवा आवश्यक त्या सुधारणा त्या जी.आर मध्ये करा, ही आपली मागणी आहे. त्याच्यामध्ये मला वाटतं की निश्चितपणे जे आहे आम्हाला यश मिळाल्याशिवाय राहणार. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, एक इतिहास माहिती असायला पाहिजे म्हणून सांगतो तुम्हाला. मंडल आयोगाच्या अगोदर वेगवेगळ्या राज्यांनी आपापल्या परीनं वेगवेगळ्या समाजांना आरक्षण दिलं. त्यावेळी B.D. देशमुख कमिटी फार वर्षापूर्वी नेमली. मराठा समाजाला द्यायचं की त्यांनी सुद्धा सांगितलं देता येणार नाही. कालेलकर हे आणखी 340 ते कलम आहे संविधानातलं. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे की हा ओबीसी समाज ज्याच्यामध्ये आज देशामध्ये हजारो जाती आहेत, आपल्या इथे 374 जाती आहेत.
हा अतिशय गरीब आहे, अडचणीतला आहे. त्यांची माहिती गोळा करा, आयोग निर्माण करा आणि यांना आरक्षण द्यायला पाहिजे. 341 मध्ये त्यांनी दलित समाजाला आरक्षण द्या म्हणून सांगितलं. 342 मध्ये आदिवासी समाजाला द्या म्हणून सांगितलं. 1.5-2 वर्ष झाल्यानंतर सुद्धा भारत सरकारनं आयोग नेमला नाही. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी भारत सरकारचा जो राजीनामा दिला त्याच्यामध्ये त्यांनी जी 3-4 कारणं लिहिली त्याच्यामध्ये हे एक प्रमुख कारण होतं की मी सांगून सुद्धा त्या गरीब समाजासाठी आयोग नेमला गेला नाही. मग कालेलकर आयोग नेमला. कालेलकर आयोगाने सांगितलं की हो, यांना मदत केली पाहिजे, आरक्षण दिलं पाहिजे. तो आयोग राष्ट्रपतीला त्यावेळेला देण्यात आला आणि मंत्रिमंडळाला. आता मी त्यात जात नाही, तुम्हाला माहिती आहे त्यावेळेला कोणाचे मंत्रिमंडळ होतं आणि कोण राष्ट्रपती होते. तो गेल्यानंतर त्यांना परत कालेलकरांना सांगण्यात आलं, ये आपने ऐसा क्यों किया, गलत किया. त्या कालेलकरांनी अगोदर पाठवलेला जो होता आयोग, तो त्यांचा अवॉर्ड द्यायला पाहिजे, त्यात त्यांनी स्वतःचं पत्र लिहिलं की हे जरी असलं तरी मला स्वतःला असं वाटतं देऊ नये. अरे वा, देऊन झाल्यानंतर म्हणतो देऊ नये. लढा चालू राहिला. हा लढा आजचा नाही आहे, स्वातंत्र्यापासून तर लढाई ही सुरू आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेली आहे संविधानापासूनच. आणि मग मंडल आयोग निर्माण झाला. मंडल आयोग त्याचा सुद्धा अहवाल आला. 10 वर्ष तो सुद्धा दाबून ठेवण्यात आला भारत सरकारकडून. आणि ज्या वेळेला व्ही.पी. सिंग साहेब प्रधानमंत्री होते त्यावेळेला तो आयोग त्यांनी बाहेर काढला आणि सांगितलं की हा रिपोर्ट, हा कमिशनचा रिपोर्ट मी मान्य करत आहे आणि ओबीसींना आरक्षण देत आहे. त्यावेळेला मी त्यांचं स्वागत केलं. मला वाटतं 7 जून वगैरे याची काहीतरी तारीख असावी, आता आठवत नाही. पण त्या दिवशी लोकसत्ता पाहून सगळा पेपरला आला मुंबईचा की भुजबळांनी या निर्णयाचं स्वागत केलं. त्यावेळेला मी शिवसेनेचा आमदार होतो, महापौर होतो, दुसऱ्यांदा आमदार होतो. मी अभिनंदन केलं, वर्तमानपत्र छापून आले आणि तिथे जे आहे बाळासाहेब ठाकरे आणि माझे मतभेद व्हायला सुरुवात झाली. आणि नंतर वाढत गेलं ते. आता मी ती फार मोठी कथा मी सांगत नाही, पण मी नंतर ठरवलं की एकाच ठिकाणी बाळासाहेब एक बोलणार आणि मी एक बोलणार, हे काय बरोबर होणार. त्यांचं म्हणणं काय होतं की पोटाला जात नाही, आर्थिक विषयावर आरक्षण दिलं पाहिजे. आरक्षणाचा ढाचा जो पाया आहे तो आर्थिक विषयावर नाही, तो सामाजिक मागासलेपणावर आहे. आणि समजा आर्थिक आपण मान्य केलं, आज एक समजा हे मुंडे हे आज गरीब आहे म्हणून त्यांना आरक्षण दिलं. उद्या त्यांनी चांगला धंदा केला आणि श्रीमंत झाले, आरक्षण काढायचं. ते शेजारी आहे, ते फार श्रीमंत आहे, दुर्दैवाने धंद्यामध्ये खोट आली, मग ते म्हणतील मला नव्हतं ते द्या आरक्षण. आणि मग किती वेळा काढायचं आणि किती वेळा द्यायचं हे आरक्षण. आरक्षण मुळात हे आहे की 5000 वर्षापासून जे जे समाज पिसलेले आहेत, दबलेले आहेत, त्यांना आरक्षण.
हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. आमची लेकरं बाळा काय करतील हो, तुमची लेकरं बाळा, त्यांना सुद्धा आमचं प्रेम आहे. 2 पैसे त्यांना मिळाले पाहिजे, शिक्षण मिळालं पाहिजे, आमचं म्हणणंच आहे. पण त्यासाठी वेगळे मार्ग आहेत. ओबीसी आरक्षण, दलित आरक्षण, आदिवासी, हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. हा 13% दलित समाजाला आरक्षण आहे. बरोबर, कितीतरी एसपी, कमिशनर, कलेक्टर, फार मोठे मोठे अधिकारी झाले. आजही झोपडपट्ट्यातून गेलं तर कोण राहत आहे बाबांना? दलित समाजच राहतोय. एवढ्या वर्षांनंतर सुद्धा झाले का ते श्रीमंत? पण आता समज करून दिलेलं आहे, आरक्षण तुम्हाला मिळालं की ताबडतोब सगळ्यांना नोकऱ्या. अरे 20 लाख नोकऱ्या टोटल 19 लाख. त्याच्यामध्ये 2-3% लोक दरवर्षी रिटायर्ड होतात, तेवढेच भरायचे. किती वाट्याला येतील तुमच्या या सगळ्या याच्यामध्ये? दलित, ओबीसी, तुमचे काय ते भटके, विमुक्त, आपले आदिवासी. पण एक समज करून दिला. आमची लेकरं बाळा, शब्द म्हटलं की बरं लेकरं बाळा. आणि बाबा तुमची लेकरं बाळा आहेत तशी ह्या गोरगरीब जनतेची सुद्धा लेकरं बाळा आहेत. त्यांची काही कुत्री मागणी आहेत का रे? ही गरिबी सगळीकडेच आहे. पण तो गरिबी हटवण्यासाठी भारत सरकार, महाराष्ट्र शासन वेगवेगळे कार्यक्रम देते आहे. शेतकऱ्यांच्या ज्या सुखसोयी त्या देत आहेत, कष्टकऱ्यांच्या देत आहेत. पण त्याचबरोबर शिक्षणासाठी ज्या वेळेला मराठा पुढे मध्ये आणखीच मला सांगतो, हे आरक्षण जाहीर झाल्यानंतर कोर्टामध्ये गेलं, कोर्टातून सुप्रीम कोर्टात गेलं. 9 जजेस सन्माननीय सुप्रीम कोर्टाचे, त्यांच्या पुढे गेली केस. त्यांनी अभ्यास केला आणि त्यांनी सांगितले आरक्षण बरोबर आहे, 27% आरक्षण द्या. 54% ओबीसीची संख्या आहे. 1931 साली ब्रिटिशांनी जनगणना केली. मंडल त्यांनी पण सांगितलं ह्या देशात 54% ओबीसी आहे. ओबीसी म्हणजे एक जात नाही, अनेक जातींचा समूह आहे. अदर बॅकवर्ड क्लास, वर्ग. मराठा एक जात. ओबीसी 374 जाती महाराष्ट्रात आहे. देशामध्ये हजारो जाती आहेत. आणि या महाराष्ट्रापासून आज महाराष्ट्रात 54% आहेत. बिहारमध्ये जाती गणना केली 63% झाले. म्हणून आम्ही म्हणतो करा जात गणना करा. 2010 ला आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो, समता परिषद. सुप्रीम कोर्टाने त्यावेळेला सरकारला सांगितलं, काय म्हणणार, समीर भाऊ भुजबळ त्यावेळेला खासदार होते, त्यांना सांगितलं तू पार्लमेंटमध्ये उभं राहा आणि बोल. ते उभे राहिले. गोपीनाथराव मुंडे त्यांच्या जोडीला आले. मग दोघांनी मिळून सगळे जे आहेत यादव वगैरे अमुक तमुक सगळे जे आहेत, शरद यादव पासून लालू प्रसाद यादव, सिंग मायावत, जे कोण होते, मुलायम सिंग वगैरे सगळे एकत्र झाले. आणि प्रणब मुखर्जींना सांगितलं सभागृहात येऊन पार्लमेंटला ते आम्ही मागणी मान्य करतो. आम्ही ती केस मागे घेतली. पण तिथे आमची फसवणूक झाली. कारण दशवार्षिक जी जनगणना आहे ती सेन्सस कमिशनर असतो, आयुक्त आहे, त्यांचा एक कायदा ते करतात. तुम्ही त्यांना काही खोटं सांगितलं, चुकीचं सांगितलं तर तुरुंगवासाची सजा. तिथे नाही केलं ते. त्यांनी काय केलं, प्रत्येक राज्यांनी आपापलं करावं. गावाचं असेल तर ग्राम विकास खात्याने करायचं आणि शहराचं असेल तर शहर विकास खात्याने करावं, नगर विकास खात्याने. आणि त्याच्यामध्ये सगळं बट्ट्याबोळ झाला. आमची मागणी तेव्हापासून आहे, 2010 पासून.
तेव्हापासून मागणी त्याच्या अगोदरपासून आहे. पण मला आनंद आहे आणि मी प्रधानमंत्र्यांचं त्रिवार अभिनंदन करतो की त्यांनी जाहीर केलं की या वेळेला मी ही जात गणना करणार आहे. अवश्य हा आमच्या होऊन जाऊ द्यात नाही का, आम्ही किती आहोत काय ते कळेल तरी. प्रत्येक वेळेला आम्हाला कोर्टात 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 तुम्ही किती आहेत काय किती आहेत काय हेच चालतं. सुमित्रा महाजन ज्या लोकसभेच्या अध्यक्ष होता त्याच्या अगोदर एक कमिटी 16 खासदारांची नेमली आणि त्यांना सांगितलं ओबीसीचा अभ्यास करा. त्यांनी अभ्यास केला आणि सांगितलं यांना मदत करायला पाहिजे, परंतु यांची माहिती आणि संख्या नाही. मनमोहन सिंग कमिटी आली, चिदंबरम आणि पवार साहेब तिथे मेंबर होते. अभ्यास केला, सांगितलं हो यांची माहिती आमच्याकडे नाही. त्यांनी सेन्सस कमिशनरला लिहिलं म्हणजे आयुक्ताला की तुम्ही जेव्हा जनगणना करणार त्यावेळेला यांची जातगणना करा म्हणजे आम्हाला यांना मदत करता येईल. हा फक्त राजकारणाचा प्रश्न नाही आहे. जर हे सगळं झालं आणि हा सगळा डाटा उपलब्ध झाला तर ज्याप्रमाणे दलितांना भारत सरकार आणि राज्य सरकार वेगळा निधी देतं, आदिवासींना वेगळा निधी दिला जातो, तसा तो निधी मोठ्या प्रमाणावर ह्या ओबीसी समाजाला सुद्धा देशभरामध्ये मिळावा हे त्याचं महत्त्वाचं कारण. त्यांना आज घरं नाही आहे, महिला अजूनही शिकत नाही आहे, कष्टाची कामं करताय, आजारपण भोगताय, अनेक गोष्टी आहेत. त्यासाठी हा पैसा एक मुंडे किंवा एक भुजबळ हे दोघे राजकारणात पुढे आले किंवा 2 पैसे त्यांच्याकडे आले म्हणजे काय अख्खा समाज श्रीमंत नाही झाला. करोडो लोक जे आहेत आज 54% जवळजवळ 8 करोडपेक्षा जास्त महाराष्ट्रामध्ये लोक आजही अडचणीमध्ये आहेत. आणि 93 सालामध्ये जे आहे सुप्रीम कोर्टानं सांगितलं याच्या अगोदर सरकार ठरवत होतं कुणाला किती आरक्षण, याच्या नंतर आयोग नेमायचा, न्यायमूर्तीचा आयोग, ते अभ्यास करतील, त्यांच्याकडे जायचं, ते अभ्यास करून त्यांनी जर सांगितलं मंत्रिमंडळाला करायचं आणि त्याप्रमाणे आयोग निर्माण झाले. मी त्यावेळेला शिवसेना सोडली, पवार साहेबांबरोबर आलो. आम्ही सांगितलं आता जालन्याला परिषद झाली, 1 लाख लोक होते, उन्हामध्ये बसले होते. पवार साहेब होते मुख्यमंत्री, मी हाऊसिंग मिनिस्टर, विलासराव होते वगैरे वगैरे अनेक मंत्री. एकच मागणी केली की आम्हाला मंडल आयोगाची अंमलबजावणी करा. त्याने 1 महिन्याच्या आत मंडळची अंमलबजावणी करू आणि त्यांनी ती केली. आणि म्हणूनच मी त्यांच्या बरोबर काँग्रेस आणि ते कुठले 2 पक्ष झाले काँग्रेसचे, तरी सुद्धा मी साहेबांबरोबर राहिलो आणि सांगितलं की नाही, आम्हाला पाहिजे असलेली गोष्ट पवार साहेबांनी आम्हाला दिली, आम्ही त्यांच्याबरोबर राहणार. आम्ही राहिलो त्यांच्याबरोबर. हा इतिहास तुम्हाला माहिती पाहिजे की काय. आणि त्याच्यानंतर मग आयोगाकडे मराठा समाज 4 वेळा गेला. खत्री आयोग, बापट आयोग, सराफ आयोग वगैरे सगळ्यांनी सांगितलं की हे शक्य नाही. शेवटी दुसरा आयोग आला, गायकवाड आयोग आला. त्या अगोदरच्या आयोगामध्ये आपले तायवाडे साहेब सुद्धा मेंबर होते. मागासवर्गीय आयोग होते ना, हाके पण होते, एक सोनवणे पण आमचे होते, मेश्राम होते. काहीतरी त्यावेळेला चक्र फिरलं राजकीय, एकेकाने राजीनामा दिला. हे हाके पण माझ्याकडे आले. मी सांगितलं अजिबात राजीनामा देऊ नको, बघूया काय होतं ते, काय करता येते कोण. राजीनामा दिला. अरे तिथे राहून आपल्याला लढायचं आहे,
एकच मनुष्य निघाला, त्याचं नाव मेश्राम, दलित समाजाचा, थोडेसे वयस्कर. माझ्याकडे आले, काय करतो तुम्ही, तरी निदान राहा, बोला, काही होणार नाही मला माहिती आहे, पण राहा. एकच मनुष्य राहील. माझं म्हणणं असं आहे, लढायला उतरल्यानंतर जे आहे शेवटपर्यंत लढलं पाहिजे. शेंडी तुटो पारंबी तुटो, माघार नाही घ्यायची. आणि मग त्या आयोगाने दुसऱ्या मराठ्यांना द्या म्हणून सांगितलं. हायकोर्टाने काही मंजूर केलं, काही नामंजूर. ते पण गेलं सुप्रीम कोर्टात, आणि सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला की हा समाज हा सामाजिकदृष्ट्या मागास नाही. या समाजाचे 60% आमदार आहे, मुख्यमंत्री आहे, मंत्री आहे, साखर कारखाने आहेत, अमुक आहे, संस्था आहेत, वगैरे 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 सगळं आहे. जिल्हा परिषद यांच्या ताब्यामध्ये सगळं आहे. तुम्ही शिक्षण आणि आर्थिकदृष्ट्या जर समाज मागे असेल तर दुसरं आरक्षण याच्यात नाही, 50% नाही. सुप्रीम कोर्टानं सांगितलं. आणि एवढंच नाही, सुप्रीम कोर्टाने सांगितलं की राजकीय दबावाखाली कुणालाही हे आरक्षण मिळता कामा नये, हे सुद्धा सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे. सुप्रीम कोर्टाने हे सुद्धा म्हटलेलं आहे. आपली ही जी काही सध्याची देशातली जी आहे त्या अधिकाऱ्यांची आणि ते काम करण्याची जी पद्धत पाहता, एकूण अनेक ठिकाणी जे आहे वेगवेगळ्या आयडिया लढवून फेक सर्टिफिकेट दिली जात आहेत. आमचं भारत सरकार आणि राज्य सरकारला सांगणं आहे की याच्यामध्ये लक्ष द्या आणि ते रद्द करा. सुप्रीम कोर्टाने, आणि जेव्हा सुप्रीम कोर्ट जेव्हा सांगतं तेव्हा इट बिकेम्स लॉ ऑफ द लँड. हा देशाचा तो कायदा म्हणतो. एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा मग मराठा आरक्षणाचे जे अनेक शांततामय मोर्चे निघाले, 58 मोर्चे निघाले. गुजरातेत निघाले पाटीदार पटेल, राजस्थानमध्ये गुजर, पुढे आणखी हरियाणा जाट निघाले मोर्चे. काय करा, मग मोदी साहेबांनी त्याच्यावर तोडगा काढला आणि EWS म्हणजे आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास असलेल्यांसाठी, आणि त्याच्यामध्ये लिहिलं की जे लोक आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास आहेत परंतु सामाजिकदृष्ट्या मागास नाहीत म्हणून त्यांना या 50% आरक्षणामध्ये जाता येत नाही, म्हणून त्यांच्यासाठी मी 10% आरक्षण देतो आहे. आणि ते 10% आरक्षण मिळाल्यानंतर गुजरात, राजस्थान, हरियाणा सगळी आंदोलनं संपली. मराठा समाजाचं आरक्षण आंदोलन काही संपलंच नाही. त्या 10% केवळ मराठा समाजाचे 8% लोक त्यांचे आहेत. एका समाजात ते तर म्हटले आम्ही एवढ्या. एक हिशोब मनातल्या मनात करा, कोण किती आहे आपण सांगतो. 54% तर ओबीसी आहे, 54%. 13% दलित आणि 7% आदिवासी, हे तर मान्य केलेलं आहे. म्हणजे 20 आणि 54 किती झाले? 3% तर ब्राह्मण असतील, 77. किती राहिले आता 100%तले? मग त्याच्यामध्ये जैन आहे, आमचे आहेत, तमके आहेत, आणि मग मराठा आहे. पण सांगताना सांगतात आम्ही 28%, कोण 36%. दोन जाऊ द्या ना, मग जाती जनगणना समजेल ना. चुकीचे आकडे फेकतात तोंडावर, आणि आपण सुद्धा काही अभ्यास करत नाही. आम्ही बोललं पाहिजे सगळं, कोणी बोलत नाही. आमचे सुद्धा खूप आमदार आहेत, मंत्री आहेत. आपण म्हणतो का ते बोलत नाही? अरे बोलत नाही याच्यासाठी
कारण दलित आदिवासी जे आमदार खासदार येतात त्यांना आरक्षणामधून जागा मिळते आणि आम्ही जे आहेत ओबीसीवाले आम्हाला ओपनमध्ये लढावं लागतं आणि ओपनमध्ये आम्हाला मराठा समाजाची मतं पाहिजे असतात म्हणून आम्ही बोलत नाही. पण माझं म्हणणं आहे की मी मराठा समाजाच्या विरुद्ध नाही. मराठा समाजाला वेगळं आरक्षण घ्या, त्याच्यात तुमचा फायदा आहे. आता जे MPSCचे आणि मेडिकलचे रिझल्ट आले त्याच्यामध्ये कट ऑफ पॉईंट कमी आहे बाकीच्यांचा, त्यांना मिळाल्या जागा आणि ओबीसीचा कट ऑफ पॉईंट आणखी वरती गेला, म्हणजे खूप मार्क्स पाहिजे त्यांच्यापेक्षा तरच आरक्षण त्या ओबीसीमध्ये तुम्हाला मेडिकल आणि MPSCमध्ये जागा. अरे फायदा त्याच्यात आहे. म्हणून मी विचारलं 4 दिवसापूर्वी, कोणीतरी शहाण्या माणसाने आम्हाला सांगा रे की फायदा कशात आहे. तुम्हाला शिक्षण आणि याच्या आर्थिकमध्ये पाहिजे ना, मग त्याच्यात फायदा आहे. बरं विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या मदत आज ओबीसी पेक्षाही जास्त मदत मराठा समाजाला मिळते आहे. जी फी ओबीसीला आहे तीच फी मराठा समाजाला, जी स्कॉलरशिप त्यांना तीच मराठा समाजाला आहे. एवढंच नाही, त्यांना सगळी वसतिगृह सगळीकडे मिळाली, मुलींचं वेगळं मुलांचं वेगळं. त्यांच्या कार्यालयाला जागा फुकट मिळाल्या, ओबीसीच्या कार्यालयात जागा फुकट मिळत नाहीत. ओबीसीचे विद्यार्थ्यांना अजूनही वसतिगृह नाही. ज्यांना वसतिगृह मिळालं नाही सारथीमध्ये मराठा समाजाला, त्यांना 60,000 रुपये महिना वर्षाला मिळतात. 60,000 रुपये घ्या आणि कुठे राहा आणि शिका. आम्हाला नाही, आता आम्ही भांडून ते केलं. म्हणून मी नेहमी त्यांना सांगतो, उलट आहे आता मंत्रिमंडळात की बाबांनो त्यांना जे देतात ते आम्हाला ओबीसीला द्या, ही उलटी मागणी आहे आमची. आणि म्हणून 23 जानेवारी 24ला काहीतरी एक GR निघाला की मुख्य सचिव आणि इतर जे सचिव त्यांची कमिटी आणि त्यांनी हे बघावं की सगळ्यांना सारखं तरी मिळालं पाहिजे. अरे कसला काय गुंडाळून ठेवलं त्याला, यांच्याकडे चालू आहे. शेवटी मी भांडलो पाहत आणि आमची सुद्धा समिती करा. त्यावेळेला ही जी आहे ही समिती ओबीसी समिती सुरू झाली आणि ओबीसी समिती सुरू झाली. 2 मीटिंग झाल्या, मोकळपणाने बोलायला मिळालं. कारण मी जे काय बोलतो आहे ते विधानसभेत सुद्धा बोललो ज्यावेळेला मी मंत्री नव्हतो होता मार्चमध्ये बजेट सेशनच्या वेळेला, पण लक्ष दिलं नाही. आता मोकळेपणाने बोलतो, सगळ्यांचं लक्ष आहे. मला वाईट वाटतं एका परिस्थितीत. सन्माननीय पवार साहेब 2-3 वेळा बोलले, आज परत बोलले. मी बोलणार ना, त्यांनी आम्हाला आरक्षण लागू केलं, आम्ही त्यांचे 100 वेळा आभार मानले. पण ते म्हणतात बघा मराठा समाजाच्या समितीमध्ये एक ओबीसी आहे, म्हणजे कोणते गिरीश महाजन, बाकी सगळे. आता तिथे काय गिरीश महाजन करतात, त्यांना किती व्हॉइस आहे, आवाज आहे त्यांचा माहीत नाही मला. आणि इथे ओबीसीमध्ये एकाच जाती एकाच समाजाचे लोक आहेत. पवार साहेब तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण पवार साहेब ज्या वेळेला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळेला मराठा समाजासाठी समिती निर्माण झाली. तुमच्या हातात होतं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तुम्ही अध्यक्ष आणि तुम्हीच आमदार मंत्री वगैरे जे काय होते त्यांच्या दृष्टीने तुम्ही निर्णय घेत होता. तुम्ही त्या मराठा समितीमध्ये अजितदादा पवार आणि जयंतराव पाटील यांना पाठवलं. शिवसेनेतर्फे एकनाथराव शिंदे आणि सुभाष देसाई गेले. काँग्रेसतर्फे बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण गेले. का नाही आपण म्हटले, अरे एका समाजाची कशी समिती करता रे,
घ्या ना कोणतरी ओबीसी, घ्या ना. ते गेल्यानंतर परत मग त्याच मार्गाने चंद्रकांत दादा पाटील यांची मराठा समिती आली. त्यांनी झटाझट निर्णय घेतले. आणि किती निर्णय, म्हणजे आमच्या ओबीसी महामंडळाला, जिथे आता हे अध्यक्ष होते आमचे बापू भुजबळ, झाले त्याला 15-20 वर्ष. 25 वर्षामध्ये 2500, 25 वर्षात. आणि 3 वर्षामध्ये अण्णासाहेब पाटील महामंडळ मराठा समाज 25,000 कोटी रुपये दाखवलं. म्हटलं हे बघा, एवढंच नाही, मी दाखवलं या वेळच्या बजेटमध्ये ओबीसी महामंडळाला आणि मराठा म्हणजे अण्णासाहेब पाटील महामंडळ, अण्णासाहेब पाटील 750 कोटी रुपये त्यांना द्या, आणखीन द्या, आमचं काहीच म्हणणं नाही हो. 750 कोटी. आणि ओबीसी महामंडळाला 5 कोटी. मी बोललो, विधानसभेत बोललो, कोणी लक्ष दिलं नाही. आणि आता ज्या वेळेला मी हे बावनकुळे साहेबांना या सगळ्यांना जे दाखवलं, तेव्हा ते म्हणाले हे असं आहे. म्हटलं हे असंच आहे. आणि म्हणूनच ते 25,000 कोटीवर गेले. आणि आम्ही 2005 25 वर्ष झाले आहे. हा भेदभाव का? त्याच्यासाठी कोणी बोललं नाही. पवार साहेब ज्या वेळेला हे सगळं जरांगे 2 वर्षापूर्वी ज्या वेळेला ते उपोषण करत होते, हे सत्संग मुंडे तिकडे होते, त्याच्या अगोदर 25 वेळा त्या जरांगेनं उपोषण केलं. कोणी त्याला विचारलं सुद्धा नाही, ते करायचे आणि सोडायचे, करायचे आणि सोडायचे. पण यावेळेला काय झालं, ज्यांना कंटाळला तरी जा बरं का, ज्यांना ऐकायची कथा त्यांनी, हे आमची ओबीसी कथा आहे बाबा, पण ही सत्य कथा आहे. उपोषणाला बसल्या बरेच दिवस झाले. सरकारनं त्यांना सांगितलं असेल, त्यांना अरे उठवा बाबा, त्यांना त्या हॉस्पिटलला घेऊन. तिथे काही महिला पण बसलेल्या होत्या, म्हणून पोलीस, महिला पोलीस सगळे गेले त्यांना आणायला. त्यांनी सांगितलं नाही, मी आता का झोप लागलेली आहे मला, आपण उद्या सकाळी या. रात्रीतून मिटिंग झाल्या. त्याच्यामध्ये काही आमदार होते, होय पवार साहेबांचे आमदार होते, मी नावं सुद्धा घेतली. त्यांच्यातलेच एक जे आहेत ते काय महाराज म्हणून काय म्हणतात ना, त्यांचा कुठले तरी महाराष्ट्र काय अनेक गोष्टी बाहेर पडल्या जातात यांनी सांगितलं. आणि त्याप्रमाणे सगळ्या गच्च्यांवर दगड ठेवले. आणि सकाळी जेव्हा पोलीस आले तर तुफान दगडाचा मारा सुरू झाला. पोलीस पळत होते, घरामध्ये आश्रय घ्यायला, घरातून लाथा घालून त्यांना बाहेर काढले, परत बाहेर सोपायचे. महिला पोलीस होत्या, त्यांना सुद्धा त्रास झाला. 84 पोलीस महिला पोलिसांसहित हॉस्पिटलमध्ये गेले. हा रेकॉर्ड आज सुद्धा हॉस्पिटलमध्ये जाऊन तिथे पहा. आणि वर्तमानपत्रात सुद्धा ते फोटो आलेल्या दुसऱ्या दिवशी. हे झाल्यानंतर आता काही आवरतच नाही, किती मार खायचा डोकी. आणि मग चार्ज ज्याला म्हणतात लाठीचार्ज झाला. मग पोलिसांनी जे आहे लाठीचार्ज केला आणि त्याच्यामध्ये लागलं, अनेकांना मार लागला, मान्य आहे मला. पण पवार साहेबांनी अगोदर विचार केला पाहिजे का झालं. आणि बरं तिथे गेले तर मग पोलिसांकडे सुद्धा जाऊन यायचं. 84 लोक कसे जखमी झाले. पवार साहेब गेले म्हणून उद्धव ठाकरे गेले. आणि हा बाबा मोठा लीडर झाला ताबडतोब. आणि मग निवडणुकीसाठी सुद्धा जे आहे यातली जी मंडळी जी आहेत ना, त्याच्या जाऊन पाया पडायचे.
काय? मग त्यातले जे आहे स्थानिक आमदार त्यांना घरी बसवण्याचं काम आपल्या सगळ्या ओबीसी वर्गांना अतिशय इमानदार होते. अनेक वर्ष ते निवडून येत होते. अनेक वेळा मीच जायचो त्यांना मत द्या सांगा, 4 मिटिंग करायचं. आणि त्यावेळेला तुम्ही सांगा. त्याच्यानंतर आता हे मुंबईत आले. 4 दिवस मुंबई बंद. मुंबईचा सगळा भाग त्रास किती काय किती सगळं पाहिजे. पवार साहेबांनी सांगायला पाहिजे होतं ना. आणि त्याच्या अगोदरची गोष्टच मला सांगतो. आता पवार साहेब म्हणतात की छगन भुजबळ मुख्यमंत्री आहे, सगळ्यांनी एकत्र बसून ते सोडवा. अहो पवार साहेब वर्षापूर्वीच सर्व पक्षाची मिटिंग बोलवली. तुम्हाला बोलवलं, सगळ्यांना बोलवलं, कोणी आलं नाही. तुम्ही का नाही आलात? आणि तुम्ही आलात नाही. मी तुमच्या घरी गेलो. दिवसभर टीव्हीला चालू होतं भुजबळ. अचानक पवार साहेबांच्या घरी हजर. मी 2-3 तास बसलो. म्हटलं भेटणारच आहात. आणि मग त्यांना विचारलं, तुम्ही राज्याचे नेते आहात, देशाचे तर आहात, राज्याचे तर आहातच ना. आणि त्यांनी त्यावेळेस होतं की हो समाजामध्ये भांडणं लागले, ते त्यांच्या लग्नात जात नाही, ते त्यांच्या हॉटेलमध्ये जात नाही. मग म्हटलं तुम्ही हे का आलात नाही? तुमची जबाबदारी नाही? तुम्ही ज्येष्ठ नेते आम्ही म्हणतो, तुमचं काम आहे ना, ते असं करू नका सांगा. तुम्ही मिटिंगला येत नाही. आणि आता म्हणतात भुजबळ आणि तुम्ही जे आहे मिटिंग घेऊन सोडाल, तेव्हा तुम्ही आलात नाही. आणि आता आमचं वाकोळ झाल्यानंतर तुम्ही आमचं म्हणताय. मी सांगितलं की हे जे आहे हा जार तुम्हाला पटतो का सांगा. म्हणतात हैदराबाद गॅझेटने एक मार्ग मराठ्यांना दाखव. काय मराठ्यांना मार्ग दाखव? मला बोलवलं. त्या दिवशी निर्णय झाला, मला बोलवलं. मी होतो, पंकज भाऊ आणि समीर भाऊ. आम्ही सकाळीच गेलो. सगळे कागदबरोबर घेऊन गेलो मुख्यमंत्र्यांकडे. तिथे 2 उपमुख्यमंत्री बसले होते. ते म्हणाले आम्ही हैदराबाद गॅझेट मान्य करायचं ठरवलं. म्हटलं म्हणजे माझं काय म्हणणं नाही. मी हैदराबाद गॅझेट काढले बाहेर 1921 आणि 31. म्हटले बघा याच्यात कुणबी वेगळे लिहिले, मराठा वेगळे लिहिले. कुणबी वेगळे, मराठा वेगळे. टोटल लोकसंख्येच्या 1% किंवा 0.3% एवढेच आहे. द्या ना, कुणबी असतील तर द्या बाबा. एवढंच. मी GR पाहिलं नाही, मला कोणी GR दाखवलं नाही. आणि मग संध्याकाळी हे सगळं संपवण्यासाठी GR घेऊन गेले. आणि त्या GR मध्ये काय होतं? मराठा समाजातील पात्र व्यक्तींना, मराठा समाज, कुणबी समाजाचे किंवा मराठा कुणबी मराठा नाही, मराठा. मुद्दा असा तुम्ही समजून घ्या. न्यायमूर्ती शिंदे कमिटी नेमली, बरोबर आहे का? तर कुणबी समाजाचे दाखले तिकडे आंध्र प्रदेशमध्ये आहे, निजामशाहीमध्ये, तेलंगणा वगैरे. ती कमिटी, न्यायमूर्ती कमिटी तिकडे गेली. 6-6 महिन्याने त्यांना आपण मुदतवाढ दिली. 2 वर्षाचं काम चाललं. आणि त्यांनी लाखो डॉक्युमेंट्स चेक केले आणि त्यातून शोधून काढले 2,18,000 काहीतरी कुणबी सर्टिफिकेट त्यांनी दिली. आता मला सांगा, जर शिंदे समितीने हे काम पूर्ण केलं, अहवाल मंत्रिमंडळाला सादर केला, तो मंत्रिमंडळाने मान्य केला, मग आता काम काय राहिलं? परत आता हैदराबाद गॅझेट कशाला? मग हैदराबाद गॅझेट कशाला? तर त्याचं उत्तर या GR मध्ये. त्यांना नोंदणी ज्यांच्या झाल्या नाहीत अशा मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी सर्टिफिकेट देण्यासाठी खालील प्रक्रिया राबवण्यात यावी. अरे, आणि ते पण कसं? नातेवाईक नाही, नातेसंबंध. नातेवाईक म्हटलं का रक्ताचा नातेवाईक, नातेसंबंध. मग बायकोच्या बाजूने असेल, इकडे तिकडे कुणाच्याही बाजूने असेल. अरे बसा ना बाबा, तुम्ही शांतपणे. पुढे या, आवाज मागे येत नाही. पुढे मागे येत नाही तर पुढे येऊन बसा. घरात धुडून ओरडतोय, तुम्ही काय सांगता मला? नातेवाईक
तो नाही, नातेसंबंध. म्हणजे कोणी कुणाचं करायचं. एकाने तर पत्रक काढलं, मी कुणबी आहे, कोणाला पाहिजे असेल सर्टिफिकेट मराठा समाजाचं मला सांगा, मी जे आहे ते ॲफिडेविट द्यायला तयार आहे. अरे कोणी कुणाला, म्हणजे इकडचा चंद्रपूरचा असेल, गडचिरोली एखादा मराठा समाज असेल किंवा नागपूरचा, तो फार लातूरच्या याला सर्टिफिकेट देईल ॲफिडेविट. हो हा पण कुणबी आहे. अरे पण त्याच्यामध्ये अगोदर पात्र मराठा हा शब्द असतो. मराठा पात्र व्यक्तींना, पात्र मराठा व्यक्तींना हे द्यावं. तर जरा गेली सांगितलं हा पात्र शब्द काढा. मंत्र्यानं तिथेच बसवलं. 1 तासामध्ये GR बदलून आणला आणि तो पहिल्या याच्यामध्ये जो पात्र शब्द होता तो काढून टाकला आणि दुसऱ्या याच्यामध्ये तो म्हणजे कोणी येता या अपात्र आले तरी चालतील असा त्याचा अर्थ झाला. काय करायचं हे सगळं माझ्याकडे आहे. आणि हे हायकोर्टाचे डिसिजन्स आहे. मराठा आणि कुणबी ह्या 2 वेगवेगळ्या जाती आहेत. मराठा आणि कुणबी हे एकत्र मानणं म्हणजे सामाजिक मूर्खपणा आहे. हे हायकोर्ट म्हणत आहे, मी नाही. हे हायकोर्टाचे सगळं म्हणणं आहे. आणि हे चुकीचे जे आहेत ते GR. आणि म्हणून आम्ही कोर्टात चाललो लढणार. आणि एवढंच नाही, आता तर आम्ही एवढं दाखवलं त्यांना की हे बघा एक खोटी सर्टिफिकेट मी त्या दिवशी मांडलं, म्हणजे खोडलेले आहेत मोठ्या बोगस सर्टिफिकेट. बोगस सर्टिफिकेट, अक्षर चेंज, शाही चेंज. एका ठिकाणी काय लिहिलंय मराठी कुणबी. मराठी कुणबी आणखीन एक जात आली मराठी कुणबी. मराठा असे किती आहे. आणि मग बावनकुळेंनी सांगितलं हे सुद्धा तपास. आणि म्हणून मी सांगितलं की जसे नोंदी तपासण्यासाठी तुम्ही न्यायमूर्ती शिंदे समिती नेमली तशी खोटी सर्टिफिकेट शोधण्यासाठी समिती नेमा समिती. मागे असंच आदिवासींमध्ये जे आहे काही लोकांनी नोकऱ्या घेतल्या चुकीची सर्टिफिकेट. सुप्रीम कोर्टाने सांगितलं त्यांना काम नोकरीवरून ताबडतोब काढा, त्यांच्याकडून पगार सगळ्या वर्षाचा वसूल करा, असा निर्णय आला सुप्रीम कोर्टाचा. आणि शेवटी त्यांना काढावं लागलं. आणि आज हे सर्रासपणे दिलं जात आहे. काय करायचं काय. आणि मग आम्ही त्यांना सांगितलं की हा जो तुम्ही GR दिला घाई ना, हा मंत्रिमंडळासमोर ठेवला नाही, आम्हाला तो माहीत नाही. 1 तासामध्ये तुम्ही तो बदलला. मागासवर्गीयांचं त्याच्यामध्ये नुकसान होता. शिंदे समितीचं काम संपलेलं होतं. 2,39,000 प्रमाणपत्र त्यांनी दिली. त्यांचं आता काय काम आहे. तुम्हाला SCBC मध्ये तुम्हाला 10% आरक्षण दिलेलं आहे, पाहिजे की नाही ते सांगा. आम्ही त्यांना विचारतो. अर्जदाराने कुठलंही एक शपथपत्र दिलं. 13 ऑक्टोबर पूर्वी मी राहत होतो. 13 ऑक्टोबर 67 पूर्वी झालं त्याचं काम. हे अशा अनेक गोष्टी ज्या आहेत. आणि शपथपत्राच्या आधारे निर्णय घेणं जातीचं हे भारतात कुठेही मान्य नाही. ते कायद्याच्या संविधानाच्या विरुद्ध आहे. आणि मग कुळ मरत त्या कुळाचा, या कुळाचा काय अर्थ आहे. काय कुळ म्हणजे काय. कुळ या शब्दाची कुठली स्पष्ट व्याख्याच नाही. कुळ म्हणजे काय तो शब्द. हे अशा अनेक गोष्टी ज्या आहेत तिथे आहेत. आणि म्हणून मग आम्हाला बोलावं लागलं. आणि आता आम्हाला सांगता की तुम्ही जे आहे की जातीमध्ये तेढ वाढवू नका. म्हणजे आम्ही हे सुद्धा सांगायचं नाही किंवा आमच्या आरक्षणात धक्का लावू नका. ते म्हणतात
आरक्षणाला, ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही. ठीक आहे बाबा. आता मला सांगा, या स्टेजवर उद्या एक 100 माणसांची बसायची जागा आहे आणि तिकडून आणखीन 50 माणसं बलदंड आले, आम्हाला बसायचं, तर इकडून काही खाली ढकलले जातील का नाही? जा बाहेर. म्हणजे आम्ही बाहेर, धक्का कसा लागणार नाही भाऊ? एक ताट आहे, दोघांना जेवायला दिलेला आहे, दोघ जण जेवतात, त्याच्यात आणखी 3-4 अन्न बसवले. तेवढंच आहे अन्न, ताट तेवढंच आहे. जाईल की नाही त्यांची भाकरी? अरे शाहू महाराजांनी सुद्धा सांगितलं होतं हे आरक्षण कशासाठी आहे. हा प्रश्न विचारला गेला तेव्हा ते घोड्याच्या पाग्यामध्ये गेले आणि त्यांनी जे आहे मध्ये चंदी टाकली. चंदी म्हणजे घोड्याचा चाला. आणि सांगितलं की आता जे घोडे जे आहेत, लुळे पांगळे आहेत बिचारे, त्यांना सोडा. त्यांना सोडलं आणि मग ते खायला लागले तो घास. आता म्हणे जे तगडे घोडे आहेत त्यांना सोडा. आता तगडे घोडे गेल्याबरोबर त्यांनी लाथा घातल्या आणि जे दुसरे होते बिचारे त्यांना बाजूला केले आणि ते बाजूला झाले. शाहू महाराज म्हणाले याच्यासाठी आरक्षण पाहिजे आहे. आणि आता आम्हाला सांगितलं जात आहे आम्ही असं करू तसं करू, वाटेल. मला आमदार मंत्र्यांना सुद्धा बोलणं आहे, पक्षांना सुद्धा म्हणणं आहे, तुम्ही सगळ्यांनी बोललो निवडणूक आली तर जरंगी उभा राहतो, जरंगी उभा राहिला का पाया पडायला गेले, पैसे अमुक घ्या, तमुक घ्या. काय चालू आहे? पण तुम्ही जर एकत्र झाला आणि ठरवलं जे जे त्या जरांगीच्या पायाशी जातील आणि जे जे त्या जरांगीच्या माध्यमातून सपोर्ट करतील आमच्या विरोधात, त्यांना आणि तुम्ही एकत्र आलात तर काय होऊ शकतं? मला माहितीचे फक्त 2 उदाहरण मी देतो. मी एवढ्या मधून उभा राहिलो आमदारकीला. हे महाशय कुठे गेले नाही, 2 दिवस माझ्याकडे आले फक्त. मी नेहमी 60,000 निवडून यायचो, जास्त मतं, आणि यावेळेला मी 1.5 लाखांनी यायला पाहिजे होतं. माझी मतं कमी झाली पण मी निवडून आलो. का? 2-3%, 1% मराठा माझ्याबरोबर खास राहिला, सगळे एका बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला सगळे ओबीसी एकत्र, सगळे दलित, सगळे आदिवासी, सगळे मुसलमान, सगळे मारवाडी, सगळे गुजराती, सगळे व्यापारी, सगळे एका बाजूला. मी जिंकलो. हे बुलढाणा मनोज कायंदे वंजारी समाजाचा, त्याला राष्ट्रवादीनं तिकीट दिलं. तिथे शिंदेच्या विरुद्ध मराठा, आणि शिंदे त्यावेळेचे मुख्यमंत्री, त्यांनी आणखी दुसरा मराठा तिथे दिला. आमच्या लोकांनी सांगितलं तर कायंदेला आम्ही माघार घेतो आहोत. मला बोलवलं, मी गेलो. म्हटलं नाही माघार, पडलो तरी हरकत नाही, माघार नाही. चमत्कार झाला आणि कायंदे निवडून आले. होऊ शकतं, तुम्ही एकत्र आले तर होऊ शकतं. पण तुम्ही हा तेली आहे, मी माळी आहे, हे माळी आहे, मी धनगर आहे, नाही, आपण सगळे ओबीसी आहे. हा ओबीसी भावनेने तुम्ही जर उभे राहिला एकत्रित तर राजकारण बदलू शकतं. आणि मला या सगळ्या पक्षांना सुद्धा सांगायचं की आतापर्यंत आम्ही शांत राहिलो. तुम्ही जर तिकडे जाऊन आमदार आणि खासदार पाया पडणार असाल आणि आमच्या विरुद्ध उभे राहणार असाल
तर आम्ही सुद्धा त्याच मार्गाने तुमच्या विरुद्ध जायला तयार आहोत. राजकारणाचा फायदा तुम्हाला शोध येणार नाही. एक आहे या सगळ्यामध्ये आज ओबीसी समिती नेमली. मुख्यमंत्र्यांना आम्ही भेटल्यानंतर मुख्यमंत्री सुद्धा म्हणाले की अजिबात नाही, खोटी सर्टिफिकेट चालणार नाही. आम्हाला आनंद आहे. किंबहुना मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, मंत्रिमंडळात सुद्धा एकमेव आशेचा किरण आहे ते देवेंद्र फडणवीस, की जे आज समिती पाहिजे म्हटल्यानंतर समिती दिली. ताबडतोब सांगितलं ओबीसीचे पैसे सगळे द्या म्हटल्यानंतर द्यायला सुरुवात झाली. हे तुम्ही आणि सांगितलं त्यांनी की नाही, खोटी सर्टिफिकेट असती तर त्याला सजा करू. पण देवेंद्र साहेब अनेक लोक जे आहेत काय करतात काय, आणि तुम्हीच सांगितलं ओबीसी आमचा DNA आहे. अरे आमचा तर आहेच आहे, पण तुम्ही सुद्धा सांगितलं की आज सरकार आलं, ओबीसी आमचा बीजेपीचा DNA आहे. तो तुम्हाला सांभाळावं लागेल, कृतीनं तुम्हाला दाखवावं लागेल की ह्या ओबीसीला आम्ही सांभाळतो. ज्यावेळेला तुम्ही ओबीसीला सांभाळ त्यावेळेला हे दलित, आदिवासी, इतर सगळे लहान समाज तुमच्याच पाठीमागे उभे राहतील, कारण तुम्ही गरिबांचे मस्ती होणार आहात. कुठच्याही दबावाला बळी पडता का हे सांगते आम्ही. अरे आम्हाला काय मुंबईला येता येत नाही? लाखो लोक आम्ही दिल्लीला जाणार. दिल्लीला 2006 साली अखिल भारतीय मराठा समता परिषद, अखिल भारतीय, फक्त महात्मा ज्योतिराव फुले आणि माझा एवढा फोटो बस. अख्खं रामलीला मैदान भरलं होतं, अख्खं रामलीला मैदान. आणि त्यावेळेला लालू प्रसाद यादव, शरद यादव, पवार साहेब, येचुरी साहेब अनेक लोक बघायला आले. अरे हे एवढे लोक कसे काय आले? सगळे ओबीसी. कारण हिंदुस्थानामध्ये सगळीकडे ओबीसी आहे. हे सगळे समाज देशभर पसरले आहेत, लहान लहान लहान. आम्ही दिल्लीत जाऊ, आम्ही मंडळ, अरे काय आम्ही मंडळ चॅलेंज करू. माहिती तरी आहे का तुला मंडळ आयोग काय? माहिती तरी आहे का तुला? 9 जजेसने ओके केलेलं मंडळ आयोग माहिती तरी आहे का तुला? त्या महाराष्ट्राचा प्रश्न नाही मंडळ आयोग, हा सगळा देशाचा प्रश्न आहे. माहिती आहे का तुला? ते काही आझाद मैदान आहे का तिकडे गेल्यानंतर बसला आपलं आणि तुझं मान्य झालं? आणि दबावाखाली जर सरकार येणार असेल तर ओबीसीचा सुद्धा दबाव, मागासवर्गीयांचा दबाव किती असतो हे सुद्धा आम्ही दाखवून देऊ. मला त्याने विचारलं एका टीव्हीवाल्याने, ते असं तुम्ही गेले. आणि म्हटलं काय झालं मग? मराठा समाजाचे जर मंत्री त्याच्याकडे जातात आणि असं करतात तर मी पण ओबीसी आहे. पण तुम्ही ओबीसी? हो. म्हटलं मी ओबीसी, जातीनं ओबीसी, शिवसेना सोडून मी कर्मानं सुद्धा आता ओबीसी झालो. मंत्री म्हणून सुद्धा मी ओबीसीच बसतो आणि ओबीसी म्हणून लढणार आहे. पण ह्यासाठी जे आहे तुमच्या सगळ्यांचं सहकार्य पाहिजे. तुम्हाला बोलवलं तर मुंबईला येणार काय? तुम्हाला सांगितलं दिल्लीला यायचं, येणार का? तुम्हाला सांगितलं बीडला चला, नांदेडला चला. आज या विदर्भातले जे आहेत अनेक आमच्या लोक इथे आलेले आहेत, वेगवेगळ्या संघटना आलेल्या आहेत. आम्हाला कोणाला त्रास द्यायचा नाही. मराठा समाजाला त्यांना शिक्षण आणि आर्थिकदृष्ट्या जी काही मदत करायची ती करा. आमचा पाठिंबा वेगळा आरक्षण ओबीसी मध्ये नाही. आणि आज दबावाखाली जर राजकारणाच्या दबावाखाली, ते सुद्धा सुप्रीम कोर्टाने म्हटलंय की राजकीय दबावाखाली कोणाचं आरक्षण दिलं गेलं असेल तर ते देता कामा नये, ते रद्द केलं पाहिजे. हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे. मी अधिक न बोलता
आपल्याला एवढंच सांगतो की आपली एकजूट कायम करा. आहेत काही लोक आहेत मोर्चे काढायचे, हे करायचं, माझा विरोध नाही आहे जे काढणार. माझं म्हणणं एवढंच आहे की शेवटपर्यंत राहायचं. काही लीडर्स ते अंबडला मिटिंगला आले, रॅलीला, मोठी मोठी भाषणं केली, आनंद आहे. हा झेंडा घ्यायचा, पुढे जायचं, पक्षापेक्षा नंतर 5-6 रॅली झाल्या, आम्ही बोलवतोय यायलाच का पुढे दबावाखाली आले. लढायचं तर शेवटपर्यंत लढा. आणि मला पवार साहेबांना पण सांगायचं, तुम्ही आमच्यावर पोट ठेवताय चुकीचा. तुम्ही अगोदर सांगायला पाहिजे की ओबीसी मध्ये तुम्ही बोललात, माझ्याकडे वर्तमानपत्राची कात्रणं त्यावेळी शरद पवार यांचं म्हणणं मराठा समाजाला ओबीसी मध्ये घेता येणार नाही. मग काय, मग आम्ही तेच सांगतो आहे. तुम्ही आमच्यावर आम्हाला बोलता की समाजामध्ये फूट पडते. आम्ही आमचं वाचवायला गेलो तर फूट पडते. हम आह भरते हैं तो बदनाम हो जाते हैं, हम आह भरते हैं तो बदनाम हो जाते हैं, वो कत्ल करते हैं तो चर्चा नहीं होता है. आम्ही बोलायचं नाही. मला तुम्हाला सांगायचं, याच्या पुढे तुम्ही सगळ्यांनी मजबूतीने उभं राहायचं. मी तर उभं राहणार आहे. शेवटचं सांगतो तुम्हाला, पाऊस वाऱ्याची तमा करायची नाही कधी बोलवल्यानंतर. लोकशाही वामनदादा कर्डक ते म्हणतात, हल्ल्यावरती होती हल्ले, अभंग मुझे बाले किल्ले, असाच ताठर माथा आमचा, जरा न खाली लवे, तुफान वारा पाऊस धारा, मुळीना माशिवे, तुफानातले दिवे आम्ही, तुफानातले दिवे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराज.